पाटील म्हणालेले होते 12 नंतर आंदोलनासंदर्भात आपली रणनीती निश्चित करतील। काय सध्या परिस्थिती आहे त्या ठिकाणी? लागवीजी आपण म्हटल्याप्रमाणे आणि मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं की अंतरवली सराटीमध्ये एक महत्त्वाची आणि निर्णायक बैठक होत आहे। या बैठकीच्या माध्यमातून पुढे कोणता निर्णय घ्यायचा, आंदोलन करायचं की नाही, उपोषणासंदर्भात जो काही महत्त्वाची हालचाल असणार आहे त्या निर्णयासाठीही आता एक महत्त्वाची बैठक आहे। त्यांनी या ठिकाणी मराठा समाज बांधवांना बोलवलेलं आहे। अंतरवली सराटीमध्ये मराठा समाज बांधव सुद्धा आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। हा जो मंडप आहे हा मंडप गच्च भरलेला आहे, कारण या ठिकाणी अंतरवली सराटी या गावामध्ये आता नागरिक जे आहेत ते मराठा बांधव जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये ही बैठक जी आहे ती सुरू होते। मी माझ्या सहकार्याला सांगेल, रोहितला सांगेल की मागं जे काही समाज बांधव जमा झालेले आहेत त्यांनी तिथे आपल्या लोकशाही मराठीच्या माध्यमातून दाखवावेत, कारण या ठिकाणी समाज जो आहे तो जमा व्हायला लागलेला आहे। ही बैठक जी आहे ही बैठक तेवढीच महत्त्वाची आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, पुढची दिशा ठरवली जाऊ शकते आणि हे आंदोलन जे असतील ते टप्प्यांच्या माध्यमातून आंदोलन केले जातील, कारण मनोज जरांगे यांचा पॅटर्न जो आहे तो टप्प्यांचा असतो आणि ते विविध प्रकारचे टप्पे पाडतात आणि त्यानुसार आंदोलन करतात आणि याचा कुठेतरी परिणाम जर पाहिला तर तो सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न जो असतो त्या टप्प्यांच्या माध्यमातून केला जातो। आज ही महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीच्या माध्यमातून मनोज जरांगे कोणती भूमिका मांडतात, काय बोलतात, याकडे सर्व समाजाचं लक्ष लागून आहे। समाजही या ठिकाणी जमा झालेला आहे आणि मनोज जरांगे काय बोलतील हे पाहण्यासाठी जे आहे तो समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा होत आहे। मनोज जरांगे पाटील नेमका काय बोलणार, आंदोलना संदर्भात नेमकी काय भूमिका घेणार, याविषयी मात्र आता उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। जरांगे पाटील तुमच्या मागे या ठिकाणी दिसतायत। सचिन, काही संवाद साधण्याकरता म्हणून तुम्ही विनंती करू शकता का जरांगे पाटलांना? कारण प्रत्येकालाच उत्सुकता आहे जरांगे पाटील आज नेमका काय बोलणार, आंदोलनासंदर्भात रणनीती काय जाहीर केली जाणार, काय दिशा ठरणार आंदोलनाची? लागवीजी मनोज जरांगे पाटील काही वेळापासून या ठिकाणी बसलेले आहेत, तर त्यांनी स्वतः एका डायरीवर काही महत्त्वाच्या नोंदी ज्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत। त्या नोंदींच्या माध्यमातून कोणते कोणते मुद्दे या बैठकीत घेतले जातील, कोणते कोणते मुद्दे असतील यावर त्यांनी बारकाईनं हे मुद्दे घेतलेले आहेत। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मनोज जरांगे पाटील तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। पाटील, बैठक किती वाजता सुरू होणार आहे? 1 वाजता 1 वाजता या ठिकाणी पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये एक डायरी आहे। 1 वाजता बैठक सुरू होणार असे जरांगे पाटील बोलत आहेत आणि त्या डायरीमध्ये ते एक एक मुद्दा लिहितात, कारण जे काही आरक्षण सरकारच्या वतीने देण्यात आलं आहे ते त्यांना मनोज भाऊ सध्या या ठिकाणी मनोज जरांगे पाटील अभ्यास करतायत, पण पाटील तुम्ही या डायरीमध्ये लिहिताय, काय लिहिताय? पत्रकार परिषदेत सगळं बोलू आपण, सगळे सुरू करतील। मग या ठिकाणी जरांगे पाटील जे आहेत ते महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत जे बैठकीत मांडले जाणार आहेत ते मुद्दे ते लिहित आहेत आणि हे मुद्दे जे आहेत ते बैठकीमध्ये घेतले जातील आणि सरकारच्या वतीनं जे काही आरक्षणासंदर्भात हालचाली उचलण्यात आल्या आहेत, हालचाली ज्या काही त्यांच्या पाहण्यात आलेल्या आहेत, त्या हालचालींच्या माध्यमातून मात्र समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे सरकारनं, मात्र तो प्रयत्न कुठेतरी अयशस्वी ठरल्याचं स्वतः मनोज जरांगे पाटील बोलतात। अगदी सचिन, अगदी शेवटचा सवाल जरांगेंना या ठिकाणी तुम्ही विचारू शकता का की पत्रकार परिषदेला अर्धा तास उरलेला आहे, या अर्धा तास शिल्लक असताना, 30 मिनिटं शिल्लक असताना आता नेमका काय सांगावंसं वाटतंय? 30 मिनिटं शिल्लक आहेत केवळ जरांगे पाटलांच्या या पत्रकार परिषदेला, काही विनंती? मनोज जरांगे पाटील आता काही वेळामध्ये बैठकीला सुरुवात करत आहेत। 1 वाजता ही बैठक सुरू होणार आहे। बैठकीच्या माध्यमातून त्यांच्याकडे असणारे मुद्दे, काही विविध प्रकारच्या असलेल्या त्रुटी आणि त्यासोबतच काही महत्त्वाचे ठळक मुद्दे जे आहेत ते मांडले जाणार आहेत। याचा परिणाम कुठेतरी समाजावर होत असताना किंवा सरकारने ज्या काही हालचाली उचललेल्या आहेत हालचालीच्या माध्यमातून समाजाला दिलासा मिळालेला नाहीये असं जरांगे पाटील बोलत आहेत, मात्र ते म्हणतात की मी आता बोलणार नाही, बैठक झाल्याच्या नंतर मी या ठिकाणी बोलणार आहे। सचिन, उपस्थितांशी तुम्ही संवाद साधा, 30 मिनिटं शिल्लक आहेत जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेकरता, तिथं एकवटलेल्या मराठा समाजाला आता नेमका काय वाटतंय? उपस्थितांशी तुम्ही संवाद साधा। आपण या ठिकाणी जे काही उपस्थित समाज बांधव आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, कारण त्यांची काय या ठिकाणी भूमिका आहे, त्यांचं काय मत आहे, काय त्यांना बोलायचं आहे, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या ठिकाणी काही बांधव आहेत। भाऊ, काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, आज काय वाटतं, काय कल मिळू शकतो? आज मनोजदादा जरांगे पाटील साहेब हे महाराष्ट्राला दिशा देणार आहेत। पुढच्या आंदोलनाचं जे काय पुढच्या आंदोलनाची जी दिशा असेल ती इथून स्पष्ट होणार आहे आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एकमुखानं सर्व संमतीनं मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांच्या पाठीमागं आहे आणि त्यांना निर्णयाचे अधिकार दिलेले आहेत आणि या बैठकीतून दादा हे आता महाराष्ट्राला पुढील दिशा, आंदोलन कसं असेल,
याबद्दल सांगणार आहेत. आणि आपल्या माध्यमातून दादाला आम्ही आता महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांच्या वतीनं विनंती पण करणार आहेत. अनेक लोकांचे फोन येत आहेत महाराष्ट्रातनं की दादानी उपोषण मागं घ्यावं आणि वेगळं काहीतरी दुसरं आंदोलन करावं. स्वतःचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा स्वतःची तब्येत ठणठणीत ठेवून तब्येतीला सांभाळून वेगळ्या पद्धतीचं जे काही त्यांच्या मनात असेल निश्चित कुठल्याही सचिन. पद्धतीचं आंदोलन दादानी सांगावं. त्या निश्चित. पद्धतीच्या आंदोलनाला मराठा समाज तयार आहे. परीक्षा निश्चित. 10वी त्यामुळे 11वी सगळ्यांनाच 10वी उत्सुकता 12वीच्या आहे की परीक्षा आता जरांगे पाटील नेमकं काय बोलणार. पुढच्या अर्ध्या तासात जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होते. सचिन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात क्षणाक्षणाचा अपडेट घेत राहू. बरोबर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.